रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, जुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। कवटेमंकाळ तालुक्यातील इरळी गावाच्या माळरानावर तब्बल 245 कोटी रुपयांचे 122 किलो एमडी ड्रग जप्त। मुंबई क्राईम ब्रांच पोलीस पथकाची कवटेमंकाळ तालुक्यात कारवाई। इरळी तालुका कवटेमंकाळ जिल्हा सांगली या गावाच्या फोंड्या माळावर एमडी ड्रग्ज तयार केले जात होते। अतिशय निर्जन ठिकाणी या खेडेगावाच्या ठिकाणावर तब्बल 122 किलो एमडी ड्रग्ज मुंबई क्राईम ब्रांचच्या पोलिसांनी जप्त केले असून या ड्रग्जची किंमत तब्बल 245 कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे। कवटेमंकाळ तालुक्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज निर्मिती होत आहे याची पुसटशी कल्पना देखील कोणालाही नव्हती। ड्रग्ज कवटेमंकाळ तालुक्यात तयार होत आहे याची बातमी जिल्ह्यात पसरल्यानंतर जिल्हा हादरून गेला आहे। या प्रकरणी मुंबईच्या पोलिसांनी 6 संशयितांना ताब्यात घेतले असल्याचे समजून येत आहे। त्यातील एक जण ढालेवाडी तालुका कवटेमंकाळ येथील आहे। याबाबत मात्र मुंबई क्राईम ब्रांच या पोलीस अधिकाऱ्यांनी बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला व कोणतीही माहिती आम्ही देणार नाही असे सांगून कारवाई करून पोलीस मुंबईकडे 6 संशयितांना घेऊन रवाना झाले आहेत। काही दिवसांपूर्वी कुपवाड येथे झालेली ड्रग्ज बाबतची कारवाई वेगळी असून आज झालेली कारवाई व या संबंधात असलेले सर्वजण वेगळे आहेत असा खुलासा देखील समोर येत आहे। त्यामुळे कुपवाड प्रकरणातील या घटनेशी कोणाचाही संबंध नाही असे स्पष्ट झाले आहे। घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की ठाणे मुंबई येथील एक संशयित आरोपी हा मूळचा कवटेमंकाळ तालुक्यातीलच आहे असे समजते। 17 वर्ष ठाण्यात राहणारा हाच प्रमुख संशयित आहे अशी चर्चा घटनास्थळावरून होती। ठाण्यातील संशयितानेच कवटेमंकाळ तालुक्यात ड्रग्ज निर्मिती करण्यासाठी ढालेवाडी येथील एका तरुणाला हाताशी धरून गोरखतंदा अतिशय निर्जन ठिकाणी जिथे मानवी अस्तित्वच नव्हे तर जनावरांचे अस्तित्व सुद्धा असू शकत नाही अशा ठिकाणावर छोट्याशा बांधकामामध्ये पत्र्याच्या शेडमध्ये तब्बल 250 कोटी रुपयांचे ड्रग्ज तयार करण्यात आले होते अशी माहिती समजून येत आहे। काल रविवारी रात्री मुंबई क्राईम ब्रांच पोलीस पथकाची टीम आली होती। काल रात्रीपासून सुरू असलेली कारवाई तब्बल 24 तास सुरू होती असे समजते। यामध्ये मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांचा तपास कामामध्ये समावेश होता। इरळी या गावाच्या माळरानावर ड्रग्जची निर्मिती केली जात होती हे समजल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती, परंतु पोलीस अधिकारी घटनास्थळापासून सर्वांनाच लांब ठेवत होते। कोणतीही माहिती बाहेर जाणार नाही याची खबरदारी मुंबई क्राईम ब्रांच अधिकारी व कर्मचारी घेत होते। तपासाच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी मोठी गोपनीयता पाळलेली दिसून आली।